एक तरफा अतिक्रमण कार्रवाई का आरोप, सवाल पूछने पर अधिकारी द्वारा धमकाने का दावा। नवी मुंबई महानगरपालिका के घनसोली एफ विभाग के अतिक्रमण दस्ते द्वारा नौशील नाका स्थित सीताराम रोड पर की गई अतिक्रमण हटाने की कार्रवाई के दौरान विवाद सामने आया है। कार्रवाई के दौरान एक तरफा कार्रवाई किए जाने पर सवाल उठाने वाले गारमेंट कंपनी के मालिक अशोक आटपाड़कर ने आरोप लगाया है कि संबंधित अधिकारी ने उन पर आक्रामक रुख अपनाते हुए धमकाया। प्राप्त जानकारी के अनुसार घनसोली एफ विभाग के अतिक्रमण दस्ते ने जेसीबी की सहायता से कंपनी के सामने लगे टीन शेड पतरे को हटाया। अशोक आटपाड़कर का कहना है कि इस कार्रवाई से पहले उन्हें किसी भी प्रकार की पूर्व सूचना या नोटिस नहीं दी गई थी। उन्होंने स्पष्ट किया कि कंपनी के सामने लगे टीन शेड को हटाए जाने का उन्हें कोई विरोध नहीं था। उनका केवल इतना सवाल था कि जब आसपास अन्य अतिक्रमण भी मौजूद हैं, तो केवल एक ही स्थान पर कार्रवाई क्यों की जा रही है। आरोप है कि इस दौरान संबंधित अधिकारी ने उनके पास आकर कहा, यह कार्रवाई में बाधा डाल रहा है, इसे गाड़ी में डालो, जिससे उन्होंने स्वयं को धमकाया हुआ महसूस किया। घटना के बाद अशोक आटपाड़कर ने संबंधित अतिक्रमण अधिकारी भावेश कंसे के खिलाफ शिकायत दर्ज कराने के लिए रबाले पुलिस स्टेशन का रुख किया। उनका आरोप है कि पुलिस ने पहले नवी मुंबई महानगरपालिका में लिखित शिकायत करने और उसकी प्रति प्रस्तुत करने के बाद ही आगे की कार्रवाई करने की बात कही। इस मामले में जब संबंधित अतिक्रमण अधिकारी भावेश कंसे से संपर्क किया गया, तो उन्होंने अपने ऊपर लगाए गए सभी आरोपों को खारिज करते हुए कहा कि उनकी ओर से किसी प्रकार का दुर्व्यवहार नहीं किया गया। इस पूरी घटना का वीडियो तथा अशोक आटपाड़कर की प्रतिक्रिया उपलब्ध है। मामले में वास्तविक तथ्य क्या है, इसका पता संबंधित अधिकारियों द्वारा की जाने वाली जांच के बाद ही स्पष्ट हो सकेगा। काय सांगणार आहात? आज जो झालेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे, तुमचे व्हिडिओ समोर आलेले आहेत, त्याच्यामध्ये अधिकारी तुम्हाला मारताना दिसले, नेमकं काय घडलंय, काय सांगणार? थोड्या वेळापूर्वी अतिक्रमणचे अधिकारी आले होते। आपल्या इकडे गारमेंटचा व्यवसाय आहे, तर आपण एक दरवाजात पत्रा लावलाय पाणी वगैरे येऊ नये म्हणून, तर तो पत्रा तोडला, तर त्याच्या आपण व्यत्यय आणला नाही त्यांच्या कामामध्ये। पण ते अधिकारी दुसऱ्याला इन्स्ट्रक्शन देतात की बाजूचं जे अतिक्रमण आहे ते तोडू नका, हेच तोडा। तर त्यांना हा प्रश्न विचारला आपण, बाबा का असं, तर तुम्हाला काय पैसे भेटतात का, तर ते आपल्या अंगावरती धावायला कॉलर वगैरे पकडून दादागिरी टाईप हे करत होते। तुम्ही फक्त प्रश्न विचारला की बाबा आमचंच काय, म्हणजे आम्हीच काय केलंय, बादचे बिना नोटीस देता वगैरे काही, म्हणजे त्यांच्या कामात व्यत्यय न आणता फक्त तोडल्यानंतर आजूबाजूचे पण अनधिकृत आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही, आपलीच कारवाई करते, म्हणजे त्यांच्याकडून पैसे भेटतात का, तुम्हाला नोटीस वगैरे मिळाली? काही नाही, नोटीस वगैरे काही नाही। आणि आपलं काय व्यवसाय, म्हणजे आपला लीगल आहे व्यवसायात, फक्त दरवाजात पावसाचं पाणी वगैरे पडू नये, माल भिजू नये, याच्यासाठी फक्त एक पत्रा मारला होता। ते पण दिसतंय, आपला गारमेंटचा व्यवसाय आहे, टी शर्टचा, का आपलं सेल वगैरे दुकान असं काही नाही आहे बाहेर। आपण लिगली रेंट भरतो 50,000 रुपये, कमर्शियल प्लॉट आहे आपला, सगळं आहे। पण हे अधिकारी असे दादागिरी टाईप हे करतात, त्रास देतात लोकांना। सिलेक्ट जा विचारल्यावर पोलीस प्रोटेक्शन मध्ये सरकारी कामात व्यत्यय आणला म्हणून यांना 8 टाका अशा धमक्या देतात। हा, धमकी दिले। कंसे म्हणून होते महानगरपालिकेचे अतिक्रमणचे। हा, व्हिडिओ मध्ये ते आहेत, ते अंगावर आलेले, ते स्वतः अंगावर आलेले व्हिडिओ पण आहेत ते। तुम्ही एवढाच प्रश्न विचारला की तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की तुम्ही शिवी वगैरे दिलेले आहे? नाही, शिवी बिवी काय द्यायचा प्रश्नच नाही। फक्त एवढंच विचारलं आज इथे थांबून उत्तर द्या की तुम्ही फक्त त्यांना आडवं गेलो, मी आडवं गेलो, बाबा हे तोडलं आणि हा का नाही तोडलं, तर ते म्हणजे पळून जात होते। अडवलं आणि प्रश्न विचारला, त्याच्यानंतर त्यांनी कॉन्स्टेबलना सांगितलं की यांच्यावरती सरकारी याच्यात व्यत्यय आलाय, तर कॉन्स्टेबलची पण चुकी नाही, पण त्यांना सांगितलं होतं ते। आता तुम्ही या संदर्भात काय, या संदर्भात आम्ही तक्रार पोलीस चौकीला गेलो, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही महानगरपालिकेत तक्रार द्या आणि त्याची एक प्रत आम्हाला आणून द्या। असं डायरेक्टली मारहाण झाल्या म्हणून तुमची तक्रार घेतली नाही, महानगरपालिकेत हे विषय करा आणि त्याची एक प्रत आम्हाला आणून द्या बोलले, त्याच्यानंतर आम्ही तक्रार घेतो। काय म्हणणं आहे? असल्या अधिकारी जे त्रास देतात, सिलेक्टेड कारवाई करतात, त्यासले निलंबनच झालं पाहिजे ना सर्वांना। इकडे सगळे फुटपाथ वरती दुकानं बनलेत रातोरात, ते चालतेत, पण असं जे म्हणजे पाऊस वगैरे लागू नये पत्र्यावरती कारवाई होतात। पण बाजूवाल्यांचं हा, बाजूवाल्यांचे ठेवलंय, ते दिसतंय व्हिडिओ मध्ये सरळ सगळं, आणि ते सगळं इन्स्ट्रक्शन देतात की बाबा हे राहू द्या आणि हे तोडा।
म्हणजे त्यांच्याकडून त्यांना पैसे भेटत असतील. काय मागणी काय, आज कारवाई झाली पाहिजे असल्या अधिकाऱ्यांवरती, निलंबन झालं पाहिजे. काय सांगणार आहात? आज जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही स्वतः साक्ष या ठिकाणी होते, काय घडले नेमकं काय झालं? नमस्कार, माझं नाव संजय आहे. हा आपलाच व्यवसाय आहे साई वेस्ट स्पोर्ट. या ठिकाणी जी शेड होती, ह्या शेडवर कारवाई करण्यासाठी जी माणसं आली होती त्यांना श्री पाटील साहेब यांनी अडवण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही विदाऊट नोटीस देता कशी काही कारवाई केली, आणि जर आजूबाजूला न करता फक्त एकाच ठिकाणी का केली. सदर जो ऑफिसर आहे तो पळून जायला लागला म्हणजे साहेबांनी फक्त त्याला अडवलं की इथे उभं राहून तुम्ही उत्तर द्या की तुम्ही का करताय, फक्त ह्याच याच्यावर कारवाई करताय, बाकी ठिकाणी का नाही करताय. तर ते आम्हाला आदेश आहेत किंवा आम्हाला वाटणार तिथेच करणार ह्या हिशोबामध्ये ते करून जायला लागलं, पळून जायला लागले. पळून जाताना फक्त ह्यांनी त्याला अडवलं. त्या अडवण्याच्या रागावरून ह्यांची कॉलर वगैरे पकडून ह्यांच्यावर मारहाण वगैरे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, आणि ह्यांच्यावर खोटे आरोप टाकले की ह्यांनी शिवीगाळ केला. जे की व्हिडिओमध्ये तुम्ही कुठेही बघाल तर त्यांनी शिवीगाळ केलेला नाहीये. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर कारवाई करत होतात, प्रश्न विचारल्यावर तुम्ही पळून का गेलात, आणि जर कारवाई करत होतात तर कारवाई पूर्ण का नाही केली, ती अर्धवटच सोडून का गेलात तुम्ही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांचं सरळ आहे की जिथून त्यांना मिळत आहे तिथे कारवाई करायची नाहीये, जिथून नाही मिळत आहे तिथे त्यांना कारवाई करायची काय आहे. म्हणणं आहे तुमचं? नक्की मिळतंय म्हणजे काय? मिळतंय म्हणजे त्यांना कुठून तरी हप्ते मिळत असतील, पैसे मिळत असतील म्हणून त्यांनी अर्धवट कारवाई केलेली आहे ना. तुम्ही सराउंड बघाल तर काही ठिकाणी जशा तशा शेड बाहेर आलेल्या आहेत, अति प्रमाणात आलेल्या आहेत, त्या तशाच ठेवल्या आहेत त्यांनी. आणि जे गोरगरीब आहेत किंवा छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत जे पैसे नाही देऊ शकत त्यांच्या सर्वांच्या शेड वगैरे तोडून गेलेले आहेत ते. आणि प्रश्न विचारल्यानंतर जो ऑफिसर पळून जातो, जो अधिकारी पळून जातो, त्याच्या मनामध्ये काहीतरी असेल त्याच्यामुळे तो पळून गेलेला आहे ना. त्यांनी इथे उभं राहून आम्हाला उत्तर दिलं पाहिजे होतं. मागणी काय? आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर काम करत होता, कारवाई करत होता, ती पूर्ण केली पाहिजे होती. तर पूर्ण नाही केली, अर्धवट केली आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी खोट आहे, तुमच्या तुमच्या कामामध्ये काहीतरी खोट आहे मनामध्ये. कोणतीही नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट फक्त प्रशासनाला दाखवायसाठी कारवाई करताय आणि बाकीच्यांना तसंच तुम्ही सूट देताय. याचा अर्थ तुम्हाला कुठून ना कुठून काही ना काही मिळत आहे ना. जर असे भ्रष्ट अधिकारी असतील तर भ्रष्ट अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे, कोणतीही कारवाई नाही झाली पाहिजे, निलंबन झालं पाहिजे.